प्रेमळ भक्तांनो, आजचा हा श्री बाळूमामांचा संदेश तुमच्यासमोर आलेला असेल तर याला तुम्ही पाहून दुर्लक्षित न करता तुमचा पूर्ण किमतीचा वेळ देऊन आजचा हा सोनेरी संदेश नक्कीच ऐकावा. आणि हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला तर नक्कीच याला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये गुरुमाऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. गुरुमाऊली म्हणत आहेत, काय एवढा उदास बसला आहेस रे? तुझ्या डोळ्यात चिंता दिसते, मनात काळजीही दिसते, घरात सुख देखील आहे, धन संपत्ती प्रत्येक गोष्ट आहे, पण तरीही आत खोल कुठेतरी पोकळी आहे. सांग, किती दिवस या पोकळीला तू लपवणार आहेस? तू भरपूर वेळेस माझ्या चरणी म्हटलं आहेस की आयुष्यात थोडाफार पैसा आहे परंतु समाधान नाही, नाती आहेत पण खरी माया नाही, बाहेर असतो पण आतल्या आत मात्र हे गुरुमाऊली मी नक्कीच रडतो. असं का होतं? तर एक तुला मी याचे उत्तर देतो. हा संसार म्हणजे एक मोठा बाजार आहे. कोणी ते वस्तू विकतं, कोणी विकत घेतं, कोणी शरीर विकतं, कोणी वेळ विकतं, कोणी नाती विकतं, पण या बाजारात एक गोष्ट विकत मिळत नसते, ते म्हणजे खरं समाधान. पैशाने तुला भाकर तर नक्कीच मिळेल, घर मिळेल, गाडी मिळेल, भरपूर गोष्टी मिळतील, पण त्याच पैशाने तुला मन शांती अजिबात मिळणार नाही. म्हणून लोक म्हणतात, ए गुरुमाऊली, माझ्याकडे लाखो रुपये आहेत पण झोप येत नाही. तर यावर म्हणतो मी, तुझ्याकडे दारात भरपूर गाड्या उभ्या आहेत पण तुझ्या घरात आपुलकी नसेल. तर काही जण म्हणतात, माझ्याकडे सगळं आहे पण मन मात्र कायम एकटं वाटतं. तर एक खरं आयुष्य म्हणजे जेव्हा तू जगतोस भक्तीने, कृतज्ञतेने आणि सेवाभावाने, तेव्हाच तुझे जीवन आनंदमय तुला होताना दिसेल. आणि हो, दुःख म्हणजे शिक्षा नव्हे तर दुःख म्हणजे शिकवण आहे. तुला दुःख दिलं जाते कारण तुझ्या मनात अजून काही बदलायचं आहे. दुःख तुला प्रत्येक क्षणी सांगतं, अहंकार सोड, राग सोड आणि दोष सोड. दुःख तुला शिकवतं, संयम बाळग, भक्ती धर आणि श्रद्धा धर. आणि दुःख तुला आठवण करून देतं, तू या जगात कायमचा मुळीच नाहीस. म्हणून तुला एवढं मात्र स्मरणात ठेवायचंय, पैसा नसेल तर जगणं कठीण होतं. कसं चालेल मग? एक, पैसा लागतो पण पैशाचा गुलाम होऊ नकोस. म्हणजे तुझ्या हातात भरपूर पैसा ठेव, मनात परमेश्वर ठेव. जेवढं शरीराला लागतं तेवढंच कमव, बाकी त्याहून जास्त साठवशील तर तो पैसा तुला सुख नाही तर चिंता नक्कीच देईल. म्हणून धन तुझा सेवक असेल तर तू राजा आहेस, पण धन तुझा स्वामी झाला तर तू मात्र तिथे नक्कीच गुलाम होतील, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ भक्ता, हे संसार म्हणजे नदी आहे, कधी शांत वाहने, कधी प्रचंड लाटाने आपल्याला झपाटते. ज्याच्याकडे भक्ती नावाची नौका आहे तो मात्र इथे सहज पार करतो, आणि ज्याच्याकडे श्रद्धा नावाचं पतवार आहे तो मात्र कधीही इथे बुडणार नाही. म्हणून सांगतो, रोज गुरुमाऊलींचं नामस्मरण करा, रोज साधं जीवन जगा, बाकी रोज कोणाला तरी नक्कीच मदतीचा हात द्या. बाकी हे केलं की तुमचं आयुष्य अजून सोपं होऊन जाईल. आणि हो, हे वाक्य तू कायम आमच्या चरणी म्हटलं आहेस की हे गुरुराया, माझं जीवन बदलू शकेल का? तर एक, हो, तुझं जीवन बदलू शकतं. म्हणजे धन तुला नक्की श्रीमंत करतो पण भक्ती तुला महान करते. दुःख तुला कमजोर करत नसते तर त्याला खरा मजबूत बनवतं. म्हणून परमेश्वरावर प्रथम विश्वास ठेवणारा कधीही हरत नसतो, हे प्रथम तू लक्षात ठेव. आणि हो, या संपूर्ण ब्रह्मांडात, या संपूर्ण सृष्टीत आलात तर दुःख पैसा दोन्ही पाहशील, पण प्रथम स्मरणात ठेव, दुःख आलं की रडू नकोस, त्यातून धडा घे. आणि धन संपत्ती आली की अहंकार करू नकोस, त्यातून सेवा कर. आणि भक्ती केलीस तर माझा हात सदैव तुझ्या डोक्यावर असेल. बस एवढंच तुला प्रथम स्मरणात ठेवायचंय. तू सध्या माझा हा संदेश ऐकतोस म्हणजे तू माझ्या समोर तर आलायस, पण तुझ्या डोळ्यामध्ये अजूनही काळजी दिसते. तुझं मन थकले, शरीर दमले, विचार जड झालेत. एवढं भरावून गेलास का रे? एक, संयम नक्कीच तू प्रथम बाळगलं पाहिजे. अर्थात तुला कसली चिंता आहे? दुःखाचं ओझं, पैशाचा मोह किंवा संसारातील अस्थिरता? प्रथम एक, तू कायम म्हणतो पैसा भरपूर आहे पण समाधान नाही, मित्र आहेत पण खरी माया नाही, घर आहे पण शांतता नाही, मन असं का रिकामं वाटतं? तर याचे उत्तर एकच, हा संपूर्ण संसार म्हणजे मृगजल आहे. जग तुझ्या भोवती चमक नक्कीच दाखवतं पण आत मात्र हे प्रत्यक्ष पोकळ आहे.
म्हणजे पैसा आहे म्हणून सुख मिळेलच असं मुळीच नव्हे, नाती आहेत म्हणून तुला खरी साथ मिळेल असं मुळीच नव्हे, आणि प्रसिद्धी आहे म्हणून तुला समाधान मिळेल असे देखील कधीच नसतं. म्हणून सुख आणि समाधान हे बाहेर शोधायचं नसतं, तर प्रथम ते तुझ्या मनात तू उगवायचं असतं. आणि हो, या जगात तर पैसा नसला तर माणूस तग धरू शकत नाही ना, असं तू प्रत्येक वेळेस आमच्या चरणी म्हटलं आहेस. तर एक पैसा तर नक्कीच लागतो, भाकर विकत घेण्यासाठी, घर चालवण्यासाठी किंवा तुझ्या मुलाबाळांना वाढवण्यासाठी धन संपत्ती ही लागतेच. पण प्रथम लक्षात ठेव, पैसा हा प्रथम साधन आहे, ते साध्य नाही. आणि पैसा तुझा सेवक झाला तर तुझं जीवन नक्कीच सुखी होतं, पण पैसा तुझा स्वामी झाला तर तुझं जीवन नक्कीच अजून दुःखी होऊन जाईल. म्हणून काही लोक पैशाच्या मागे प्रत्यक्ष धावत राहतात, रात्रंदिवस श्रम करतात, झोप विसरतात, आरोग्य घालवतात, आणि शेवटी जेव्हा त्यांना पैसा मिळतो, धन मिळतं, तेव्हा ते जगालाच मात्र थकलेली असतात. मग या नक्कीच धनाचा काय आणि असा कसा उपयोग आहे जो शरीराला रोग देतो? काय उपयोग अशा संपत्तीचा जी घरात कलह आणते? काय उपयोग अशा श्रीमंतीचा जी माणसाला माणूस पण विसरवते? म्हणून प्रथम नक्कीच तुला आता एक प्रश्न उपस्थित झालेला असेल की मग खरं सुख कुठे आहे? तर एक, खरं सुख हे भक्तीत आहे, सेवेत आहे, समाधानात आहे, आणि प्रथम योग्य कर्म करण्यात आहे. म्हणून जेव्हा तू एखाद्याच्या डोळ्यातून अश्रू पुसतोस तेव्हा तुला नक्कीच खरा आनंद मिळतो, आणि जेव्हा तू कोणाचं भूक भागवतोस तेव्हा तुला खऱ्या समाधानाचा अनुभव येतो. जेव्हा तू परमेश्वराच्या नावात तल्लीन होतोस तेव्हा तुला खरी शांती मिळते. म्हणून बघ, जीवनात तर दुःख भरभरून आहे, यातना देखील आहे, आणि संकट देखील आहेत, पण हे सगळं तुला घडवते, घडवून मजबूत करते. आणि हे तुझे संपूर्ण दुःख, तू ठेवलेला संयम, तू ठेवलेली नक्कीच विश्रांती, अर्थात प्रत्येक तुझे सुख दुःख, तुझ्या प्रत्येक कृतीवर आमची नजर आहे. आणि हो, त्या प्रत्येक गोष्टीचे आम्ही तुला नक्कीच फळ देणार, ज्या गोष्टी तू योग्य केल्या आहेस. म्हणून दुःख म्हणजे हे शिक्षा नव्हे, तर ते एक योग्य शिकवण आहे, जे भविष्यात योग्य पद्धतीने आयुष्य घडवण्यासाठी मदत करते. आणि संकट म्हणजे शेवट नव्हे, तर ते नवीन मार्गाची एक सुरुवात आहे. आणि अपयश म्हणजे पराभव नव्हे, तर ते यशाची एक नक्कीच पहाट आहे, जी सोनेरी पहाट. म्हणून कधी कधी इतकी निराशा तुला येते आणि वाटतं की आयुष्य आता मात्र संपवून टाकावं, तर नको. आयुष्य म्हणजे मी दिलेलं सर्वात मोठी भेट आहे. म्हणून तू जन्मालास म्हणजे तुझ्याकडे अजून काही अपूर्ण काम नक्कीच आहेत, अर्थात तू अजून कोणाचं आयुष्य बदलायचं आहेस, अजून कोणाचं दुःख तुला कमी करायचं आहे, अजून कुणाला तरी तुला हसवायचं आहे. म्हणून सांगतो, आयुष्य संपवणं नाही, आयुष्य घडवणं शिक. तुझ्या मनामध्ये जे काही नकारात्मक गोष्टी, नकारात्मक विचार आहेत, प्रथम त्यांना नष्ट करण्यासाठी नक्कीच कार्य कर. कारण योग्य पद्धतीने विचार केले तर आयुष्य योग्यच घडते, आणि नकारात्मक गोष्टींकडे वळलास तर आयुष्य अजून नकारात्मक होते. म्हणून प्रथम तुझ्या मनामध्ये चालत असलेला गोंधळ, त्याला प्रथम ओळख, आणि त्याला ओळखलास तर नक्कीच तुझं आयुष्य यशस्वी होईल. बाकी पैसा तर येईल जाईल, नाती येतील जातील, पण श्रद्धा ही कधीही सोडू नकोस. प्रथम श्रीसंत सद्गुरू बाळूमामांवर विश्वास ठेवा, स्वतःवर देखील विश्वास ठेवा, आणि भक्ती हीच खरी ताकद आहे, एवढं प्रथम तुमच्या मनामध्ये नक्कीच साठवून ठेवा. आणि प्रेमळ मित्रांनो, कधी काय भगवंतांच्या चरणी तुम्ही हे नक्कीच म्हटलं असाल की माझं मन कायमचं घाबरतं, कधी मला अपयशाची भीती असते, तर कधी लोक काय म्हणतील याची भीती, कधी भविष्याची भीती, मन माझं शांत राहतच नाही. तर याचे देखील उत्तर आहे का, भीती ही माणसाच्या मनाची सर्वात मोठी कैद आहे. भीतीमुळे तुम्ही पहिला पाऊलच टाकू शकणार नाही, आणि भीतीमुळे माणूस खरा सामर्थ्यवान नसून स्वतःला प्रथम कमजोर समजतो. म्हणून तुमच्या मनातील भीतीमुळे स्वप्न मरतात आणि जीवन मात्र अर्धवट राहते. म्हणून मी तुम्हाला पुढे सांगतो, जन्माच्या वेळी माणूस भीती घेऊन नक्कीच येत नसतो, मृत्यूच्या वेळीही भीतीसोबत त्याच्या नेत नाही. अर्थात भीती फक्त तुमच्या मधल्या प्रवासात, म्हणजे तुमच्या मनाने निर्माण केलेली एक मोठी सावली आहे. म्हणून भीतीवर विश्वास ठेवू नका. तुम्ही प्रथम स्वतःवर आणि श्री बाळूमामांवर हा नक्कीच विश्वास ठेवा,
कारण गुरुमाऊली म्हणतात, भविष्य कधी देखील अंधुक जरी दिसलं तरी देखील अपयशाचं सावट मनावर तुमच्या असतं. तर याला काय करायचं? तर याचे हे उत्तर आहे का, अपयश हे शेवट नव्हे, तर ते नवा एक धडा आहे. आणि अपयश तुम्हाला सांगतं की पुन्हा उठ, पुन्हा प्रयत्न कर, यावेळी अधिक शहाणपणानं नक्कीच कर. म्हणून पाहिलंच का, जगातला प्रत्येक मोठा माणूस अपयशातूनच महान झाला. म्हणजे समुद्रात पोहायला शिकणारा माणूस अनेकदा पाण्यात बुडलाय, पर्वत चढणारा अनेकदा खाली पडला आहे, पण त्यांनी कधी हार मानली नाही. म्हणूनच ते नक्कीच त्या शिखरावर आहे जिथे त्यांना जायचे होते. म्हणून जर तुलाही आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर प्रथम तू अपयशाला घाबरू नकोस. म्हणजे अपयश हे क्षणिक आहे, दुःख हे क्षणिक आहे, पण त्यांना जर तू घाबरून नक्कीच बसलात तर ते मात्र आयुष्यामध्ये तसंच राहील. म्हणून त्या दुःखाकडे पाहण्यापेक्षा प्रथम अजून कसे नवीन प्रयत्न करता येतील याकडे लक्ष दे. आणि हो, आत्मविश्वास कसा वाढेल? तर आत्मविश्वास म्हणजे फक्त बोलणं नव्हे, तर आत्मविश्वास म्हणजे एक श्रद्धा असते. श्रद्धा ती स्वतःवर, श्रद्धा तुझ्या श्रमांवर, श्रद्धा म्हणजे श्री गुरुमाऊलींच्या नावावर. ज्याच्या मनात खरी खरी श्रद्धा आहे त्याला पर्वतही वाट नक्कीच दाखवतो, आणि ज्याच्या मनात आत्मविश्वास आहे त्याला वादळही नक्कीच वागतं. म्हणून स्मरणात ठेव, अर्थात तुझ्याकडला पैसा संपेल, लोक तुझ्या दूर जातील, तुझं आरोग्य शरीर देखील थकून जाईल, पण जर तुझ्या मनात आत्मविश्वास तुझ्या नक्कीच छातीत जिवंत असेल तर जगात काहीही तुला नक्कीच थांबवू शकणार नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. म्हणजे भीती म्हणेल तू पडशील, पण तुला श्रद्धा म्हणेल मी नक्कीच तुला उभं करेल, तेही मागच्याहून नक्कीच भारी. म्हणून मग माझं आयुष्य भीतीपासून मुक्त होईल का? तर याचे उत्तर आहे हो. रोज तू सकाळी नक्कीच श्री गुरुमाऊलींचे, श्री बाळूमामांचे नाम घे. रोज स्वतःला सांग, मी परमेश्वरांचं एक लेकरू आहे, मी कमजोर कसा असू. अर्थात रोज छोट्या छोट्या यशाने नक्कीच मन तुझं मजबूत कर, भीती नष्ट होईल, आत्मविश्वास नक्कीच उभा राहील, श्रद्धा जीवनात प्रकाश पसरवेल. आणि सर्वात उत्तम आणि योग्य गोष्ट म्हणजे तुझ्या मनात भीती ही प्रथम अपयशामुळे निर्माण झाली आहे की वेळ मात्र हातून नक्कीच निघून गेला आहे, तरीही तुझ्या हातामध्ये नक्कीच यश नाही. अशा भरपूर गोष्टी यांचा तू सध्या विचार करतोस, तर प्रथम एक तुला आयुष्यामध्ये जे बारीक मोठं यश मिळते प्रथम त्याकडे बघ आणि त्याला पाहून तू आनंदी राहा. कारण जे सध्या तुला मिळालेलं आहे, अर्थात जे यश सध्या तुझ्या हाती आहे, तेच तुझं आयुष्य योग्य रीतीने नक्कीच घडवत आहे. म्हणून थांब, भीतीने जीवन नक्कीच जगू नकोस, प्रथम तू श्रद्धेने जग. शंका घेऊन पाऊल कधीही टाकू नकोस, विश्वासाने पुढे चल आणि संकटांचं नाव घेऊन थांबू नकोस. प्रथम तू गुरुमाऊलींचं नाव घेऊनच धावत राहा आणि लक्षात ठेव, माझं नाव घेतलेला मनुष्य कधी हरत नसतो, हे प्रथम तुला नक्कीच लक्षात ठेवायचे. आता हा व्हिडिओ श्री गुरुमाऊली बाळूमामांचा संदेश लक्षपूर्वक या क्षणापासून नक्कीच ऐका, कारण इथून तुम्हाला भरपूर गोष्टी नक्कीच शिकायला मिळतील. गुरुमाऊली म्हणतात, तुम्ही सगळे सध्या संसाराच्या धावपळीत इतके गुंतला, ही खरी श्रीमंती कशात आहे हे मात्र नक्कीच तुम्ही सध्या विसरला आहात. लोक मला रोज हाक मारतात की हे गुरुराया, मला तुम्ही भरपूर धनसंपत्ती द्या, चांगली नोकरी लावा, दुःख दूर करा. मी द्यायलाच आलो आहे, पण तुम्ही जे मागता ते फक्त खेळण्यासारखं आहे. मी खरा खजिना देतो, ते म्हणजे शांती, समाधान आणि सत्कर्मांची श्रीमंती. गुरुमाऊली म्हणतात की जगातल्या प्रत्येक नक्कीच लेकराला दुःख आहे, म्हणजे प्रत्येकाकडे दुःख नक्कीच असतं. एखाद्याकडे भरपूर पैसा आहे पण त्याच्या मनाकडे नक्कीच शांती नाही, चैन नाही. एखाद्याकडे घरदार आहे पण तिथे माणुसकी मात्र हरवली आहे, आणि एकाकडे 10 भरपूर मोठा बंगला, अशा भरपूर गोष्टी आहेत पण निद्राच हरवली आहे. हे का होतं हे तुम्हाला माहिती आहे का? कारण तुम्ही काय मिळालं नाही यावर प्रथम लक्ष देता, आणि भगवंतांनी तुम्हाला किती मोलाचं जीवन आणि कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत याकडे मात्र तुम्ही प्रथम दुर्लक्षित करता. आणि हेच कारण तिथे तुमचं मन उदास होतं, आणि तिथूनच तुम्ही नकारात्मक विचार करण्यास सुरुवात करता, आणि ते पुन्हा नकारात्मक विचार तुमचं आयुष्य अजून जास्त दुःखात नक्कीच घालतात. म्हणून धन पैशाशिवाय जगणं कठीण आहे हे मात्र नक्कीच खरे,
पण फक्त पैशाच्या मागे धावलात तर तो पैसा तुम्हाला नक्कीच गुलाम बनवतो, हे मात्र नक्कीच खरे. म्हणून खरी श्रीमंती म्हणजे अर्थात सद्बुद्धी असेल तर कमी पैशातही तुला नक्कीच सुखी राहशील, आणि सद्बुद्धी हरवली तर सोन्याच्या राजवाड्यात राहूनही तू मात्र कायम रडशील. म्हणून मी प्रत्यक्ष पाहतो, रोज मंदिरात येतात, प्रत्येक भक्त नारळ फोडतात, हार घालतात, पण मनात मात्र मत्सर, राग, लोभ, वासना घेऊन नक्कीच जातात. हे प्रथम भक्ती नव्हे. भक्ती म्हणजे हार नव्हे तर तो नारळ नव्हे. भक्ती म्हणजे मनाची शुद्धी आहे. भक्ती म्हणजे इतरांना दिलासा देणं. भक्ती म्हणजे सत्याचं रक्षण, आणि भक्ती म्हणजे स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल प्रथम योग्य विचार करणं आहे. म्हणून प्रथम स्मरणात ठेव, जगात काही लोक असतात जे प्रत्यक्ष म्हणतात की भगवंत खरोखर अजूनही अस्तित्वात आहे का, म्हणजे प्रत्यक्ष भगवंत आहेच का नाहीत, असे देखील प्रश्न भरपूर जणांच्या मनात उपस्थित असतील. तर ऐका, तुम्हीच भगवंत आहात जेव्हा तुम्ही एका भुकेलेला अन्न देता, जेव्हा तुम्ही तुमच्या आईवडिलांना मान देता, जेव्हा तुम्ही एका गरिबाला हात देता, अर्थात जेव्हा तुम्ही नक्कीच एखादे योग्य कार्य करता, तेव्हा भगवंत तुमच्यातूनच कार्य करतो. म्हणून दुःख टाळता येत नाही, कारण दुःख हेच माणसाला प्रथम जागं करतं. ज्याला दुःख नाही तो प्रथम अहंकारी होतो. म्हणून दुःख आलं की तिथे नक्कीच तुम्ही घाबरू नका. स्वतःला नक्कीच तुम्ही विचारा, हे मला काय नक्की शिकवायला आले आणि मी यातून काय शिकून पुढे जाऊ शकतो, हे प्रथम नक्कीच तुम्ही तुमचा दृष्टिकोन ठेवा. गुरुमाऊली सांगतात, मन शांती खरोखर हवी असेल तर या 3 गोष्टी प्रथम तू पाळल्या पाहिजेत. प्रथम म्हणजे सत्य बोल, कारण असल्याने मिळालेलं सुख तात्पुरते असतं, आणि दुसरं म्हणजे कर्म कर पण फळाची अपेक्षा न ठेवता, आणि तिसरं म्हणजे सेवा कर, कारण सेवा म्हणजे थेट भगवंतांना अर्पण केलेला एक मोठा नमस्कार आहे. आणि लक्षात ठेव, तू किती श्रीमंत आहेस हे तुझ्या बँकेतल्या नक्कीच नोटांवर ठरत नसतं, तर ते ठरतं तू किती हृदय जिंकलास यावर. प्रथम कारण पैसा तर इथेच राहतो, पण सद्गुण, दयाभाव आणि प्रेम तुझ्या आत्म्यासोबत नक्की चालतं. म्हणून आयुष्य हे नक्की छोटं आहे. वाद, मत्सर, लोभ यात प्रथम तुम्ही वाया घालवू नका. हसत जगा आणि इतरांनाही हसवा, आणि खरी भक्ती मनात जोपासा, कारण तेव्हा तुमच्या जीवनातला नक्कीच प्रत्येक क्षण मंगलमय होईल, आणि कायम तुमच्या भगवंत देखील सोबत राहतील. आणि प्रेमळ मित्रांनो, प्रथम आपण या जगात आलो आहे ते फुकट नव्हे. जन्म हा केवळ अन्न, पाणी, धन कमवण्यासाठी नव्हे. जन्म म्हणजे भगवंतांनी दिले एक मोठं यात्रास्थान आहे, जे भगवंतांनी आपल्याला नक्कीच जो देह दिला आहे, पाप टाळा, पुण्य जोडा आणि प्रथम आत्म्याला शुद्ध करा यासाठीच नक्कीच दिलेला आहे. म्हणून लोक प्रत्यक्षाने भगवंतांच्या चरणी म्हणतात, पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय. तर ऐका, पाप म्हणजे जे तुमच्या मनाला कलुषित करतं, म्हणजे जे दुसऱ्याला दुःख देतं. पाप म्हणजे प्रथम खोटं बोलणं, लोभ, मत्सर, वाईट विचार. आणि पुण्य म्हणजे भुकेलेला अन्न देणं, दुःखात आधार देणं, सत्याचं प्रथम रक्षण करणं. तुम्ही रोज मंदिरात याल पण मनात वाईट भाव ठेवाल तर तो पाप नक्कीच आहे. आणि तुम्ही रोज मंदिरात न आला तरी एखाद्याला जीवाला मदत केली तर ते नक्कीच तुमचं योग्य ते पुण्य आहे. आणि ते केलेलं पुण्य तुम्हाला भगवंत नक्कीच वेळ आल्यानंतर परत करतील, हे मात्र नक्कीच खरे. बाकी जन्म मृत्यू हा तर एक नियम आहे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू देखील निश्चिंत आहे. पण हे देहाचं एक मोठे चक्र आहे, आत्म्याचं नव्हे. आत्मा तर नक्कीच अमर आहे. देह हा कपड्यासारखा आहे. जुना झाला की नक्कीच बदलतो, आणि कर्मानुसार पुढचा जन्म नक्कीच ठरतो. म्हणून वाईट कर्म प्रथम टाळा आणि कर्म प्रथम चांगलं करा. कारण उद्या कुठे, कोणत्या घरात, कोणत्या रूपात तुम्ही जन्म घ्यायचा ते फक्त तुमच्या आजच्या कर्मावर आहे, पण फक्त ते पुढच्या नव्हे. तर या जन्मी नक्कीच तुमचे कर्मच तुमचं आयुष्य ठरवतात. म्हणून प्रत्यक्ष धन, घर, दागिने, जमिनी हे सगळं इथेच राहणार आहे. मृत्यूच्या क्षणी सोबत नक्कीच ते तुमच्या येणार नाही. सोबत येणार ते फक्त तुमचं कर्म. आणि जेव्हा जीव नक्कीच भगवंतांच्या दारी येतो तेव्हा भगवंत तिथे नक्कीच पाहतात, तू किती श्रीमंत होता याचं मोल नक्कीच तिथे नसतं. तू किती पुण्यवान होता, किती हृदय जिंकली याचं प्रथम नक्कीच मोल असतं. आणि हो, प्रत्यक्ष धन कमवणं म्हणजे हे पाप आहे असे मुळीच नव्हे. फक्त त्या गोष्टींना योग्य पद्धतीची मर्यादा नक्कीच तुम्ही ठेवली पाहिजे. बाकी भगवंतांच्या चरणी प्रत्यक्ष तुम्ही म्हटलं असाल की हे गुरुराया, आमचं दुःख नक्कीच कमी का होत नाही.
तर प्रथम दुःख खरी गुरुकिल्ली असते. दुःख आलं की अहंकार मनुष्याच्या अंगातून निघून जातो. दुःख आलं की मन भगवंतांकडे वळतं. म्हणून दुःख म्हणजे शिक्षा नव्हे, तर ते एक पद्धतीचे शिक्षण आहे. तुम्ही जर ते समजलात तर दुःख ही एक पद्धतीचं वरदान ठरतं. म्हणून भक्ती म्हणजे केवळ माला जपणं, भगवंतांची पूजा करणं नव्हे. भक्ती म्हणजे केवळ मंदिरात जाऊन नारळ फोडणं नव्हे, तर भक्ती म्हणजे प्रथम स्वतःच्या मनाला शुद्ध करणं आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा एखादा अपमान करत नाही, जेव्हा तुम्ही तुमच्या आईवडिलांना योग्य तो मान देता, जेव्हा तुम्ही स्वतःच्या कर्मातून थोडं दान करता, तेव्हा नक्कीच ती खरी भक्ती असते. आणि मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्याचं स्वतःचं मन आहे. मन जर तुमचा लोभ, मत्सर, राग यामध्ये अडकलेलं असेल तर बाहेरचा शत्रू काही करणार नाही. आणि मन जर तुमचं शांत, समाधानी, प्रेमाने भरलेलं असेल तर जग तुमच्यासमोर प्रथम नतमस्तक होईल. म्हणून तुम्ही तुमचं मन जिंका आणि अहंकार मोडा, दया आणि करुणा नक्कीच जोपासा. बाकी हा नक्कीच तुम्ही जन्म वाया घालू नका, कारण धन प्रत्यक्ष तुम्ही नक्कीच कमवा, संसार करा, पण त्याला तुम्ही गुलाम नक्कीच होऊ नका. सत्कर्म करा, पुण्य जोडा, कारण तेच प्रथम तुमच्यासोबत नक्की जाणारं मोठं धन आहे. आणि जेव्हा शेवटचा श्वास नक्कीच तुम्ही घाल, तेव्हा तुम्हाला शांती फक्त तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही म्हणाल की मी माझं आयुष्य दुसऱ्यांसाठी नक्कीच जगलो आणि मी काही तरी नक्कीच चांगलं मात्र मागे ठेवलं, कारण हे प्रत्यक्ष तुमच्यासाठी समाधान आहे. तर प्रेमळ मित्रांनो, हा संदेश, हा व्हिडिओ जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकला असाल तर नक्कीच हा संदेश आता इथून खरा आहे का, कारण मी तुम्हाला एक सुंदर आणि जीवनामध्ये काहीतरी शिकवण देणारी अशी योग्य ती कथा नक्कीच तुम्हाला सांगणार आहे. ती म्हणजे गरीब रामूची. आणि श्री गुरुमाऊलींचा आशीर्वाद तर नक्कीच तुम्ही शांत चित्ततेने नक्कीच ऐका. तर एक खेडेगावात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. तो लहानपणापासूनच भरपूर असा गरीब होता. त्याचे आई वडील लवकरच नक्कीच गेले, म्हणजे स्वर्गवासी झाले. आणि म्हणूनच प्रत्यक्ष संसार त्याच्या लवकर खांद्यावर आला. दिवसभर शेतात राबायचं आणि संध्याकाळी 2 वेळेचं जेवण मिळालं तरी देखील तो नक्कीच रामू अर्थात समाधान नक्कीच मानायचा. पण तरीही लोक त्याला हसत, चिडवत, अरे रामू, तू गरीब जन्माला आलास आणि गरीबच मेलास, तर नक्कीच तुझं नशीब कधी बदलणार नाही, अशा भरपूर गोष्टी लोक त्याला म्हणायचे. हे ऐकून मात्र रामूच्या मनाला फार वेदना व्हायच्या, भरपूर असे त्याला दुःख वाटायचे. आणि याकडेच तो पाहून आकाशाकडे एके दिवशी बघून विचारायचा की हे भगवंता, मी इतकं प्रामाणिक कार्य करतो, काम करतो आणि मी कुणाला त्रास देखील देत नाही, तरी मला इतकं दुःख का? तू मला का नक्कीच विसरलास? असं तो आकाशाकडे पाहायचा आणि भगवंतांना प्रश्न विचारायचा. एक दिवस खूप वाईट नक्कीच वेळ आली. रामूच्या शेतातील पीक प्रत्यक्ष दुष्काळामुळे होत्याचं नव्हतं झालं. सगळी कोमेजली. घरात धान्याचा साधा एक कण देखील नव्हता. त्याची नक्कीच बायकोमुळं प्रत्यक्ष उपाशी रडत होती. तो मनातून पूर्णत्व खचलेला. तो गावाच्या देवळात गेला आणि देवासमोर कोसळून पडला. हे देवा, मी आता जगू शकत नाही, कारण माझं संपूर्ण होतं ते देखील तू हिसकावून घेतला. जर माझ्याकडे दया अर्थात तुझ्याकडे दया असेल तर नक्कीच मला तू आता मात्र वाट दाखव. त्याच रात्री त्याला एक चांगलं स्वप्न पडलं. स्वप्नात एक तेजस्वी रूप उभं राहिलं. ते म्हणजे भगवंतांचं होतं. आणि भगवंत त्याला स्वप्नात म्हणाले, हे रामू, घाबरू नकोस, तुझं दुःख व्यर्थ नव्हे. तू जे सहन करतो आहेस ते तुझ्या जुना जन्मातील पापांचे एक फळ आहे. पण आता तू लक्षात घे, पाप फक्त सहन करून निघत नसतं, तर ते सत्कर्माने, भक्तीने, सेवेतून तू ते प्रथम धुवून तुला टाकावं लागतं. म्हणून तू उद्यापासून रोज एका भुकेलेला अन्न दे, ते तुझ्या घरचं असो वा नाही. आणि नक्कीच तू भगवंतांच्या नामाचा प्रथम जप कर. मी मात्र तुझ्या कायम सोबत आहे. मग तो रामू सकाळी उठला तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो विचार करू लागला, मी नक्कीच गरीब आहे, माझ्याकडे अन्न कुठून येणार? पण त्याने ठरवलेलं की भगवंतांवर आपण आता मात्र इथून पूर्णत्व अजून विश्वास ठेवूया. त्याने त्या दिवशी जेवढं थोडं अर्थात भाकरीचं होतं त्यातलं अर्ध एका भुकेलेल्या वृद्धाला दिलं. घरचे त्यावेळी रागावले, पण रामू म्हणाला, नक्कीच हा भगवंतांचा आदेश आहे आणि मला भगवंतांनी स्वप्नात येऊन म्हटलं आहे, मी पाळल्याशिवाय ते मात्र राहणार नाही. असं तो दररोज करू लागला. न चुकता तो प्रत्यक्ष एका भुकेलेल्याला खाऊ घालायचा. त्याचं घर उपाशी झोपलं
तरीही हळूहळू गावात लोक त्याला म्हणू लागले, रामू आता मात्र नक्कीच वेडा झालाय, स्वतः उपाशी राहतोय आणि दुसऱ्याला मात्र भरपूर काही खाऊ घालतोय. पण रामूने मात्र तिथे हार मानली नाही. तो रोज भगवंतांचे नामजप देखील करायचा, रोज सेवा करायचा. काही दिवसांनी एक मोठा व्यापारी त्या गावातून जात होता. त्याला अचानक गावात आजार झाला. गावात कोणी मदत करायला पुढं मात्र आलं नाही. तेव्हा रामूने स्वतः उपाशी असूनही त्या व्यापाऱ्याला घरी नेलं, त्याची सेवा केली, त्याला औषधी दिली आणि त्याला खाऊ घातलं. काही दिवसांनी तो व्यापारी पूर्णत्व बरं झाला. तो निघताना म्हणाला, हे रामू, तुझं उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. त्याने रामूला सोन्याचे दागिने दिले आणि भरपूर असे थोडेफार पैसे दिले. रामूने ते घेऊन आपल्या संसारात उपयोग केला आणि थोडं गावातल्या गरीब लोकांना वाटलं. हळूहळू आता त्याच्या आयुष्यात भरपूर अशा चांगल्या पद्धतीने बदल होऊ लागला. शेतात त्याचं पीक बहरलं. व्यापाऱ्याने दिलेल्या पैशातून त्याने नवीन बैल घेतले आणि त्याची परिस्थिती आता मात्र नक्कीच सुधारली आणि लोकांनीही त्याला आता मात्र हसणं बंद केलं. सगळे म्हणू लागले, खरोखर रामूचं नशीब आता मात्र बदलले. पण रामू म्हणायचा, हे माझं भाग्य अथवा नशीब नव्हे, तर हा श्री भगवंतांचा आशीर्वाद आहे आणि मी काही केलं नाही, फक्त त्यांचा आदेश पाळला. आणि काही वर्षांनी तो रामू वृद्ध झाला. एक दिवस तो ध्यानात बसला तर असताना त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा भगवंत प्रकट झाले. म्हणाले, रामू, तू गरीब नव्हतास, तू तर खरा श्रीमंत आहेस, कारण तू दयाळूपणा, सेवा आणि श्रद्धा यांचं धन प्रत्यक्ष जोडलंस. ते धन मृत्यूनंतरही तुझ्यासोबत नक्कीच आता मात्र जाणार आहे आणि तू आता परमधामाला ये, मी तुझ्या सोबत आहे, हे मात्र नक्कीच प्रत्यक्ष त्याला भगवंतांनी म्हटलं. आणि रामूच्या ओठांवर शेवटचे शब्द हे भगवंतांचे आले आणि त्याचा देह आता मात्र शांत झाला, म्हणजे तो देखील स्वर्गवास झाला. म्हणजे प्रेमळ मित्रांनो, या एका कथेमधून आपल्याला एकच उपदेश मिळतो, ते म्हणजे खरा श्रीमंत तो नव्हे ज्याच्याकडे भरपूर धन संपत्ती आहे, तर खरा श्रीमंत तो आहे ज्याच्याकडे प्रथम दयाळूपणा, भक्ती आणि सेवाभाव आहे आणि ज्याचे मन प्रथम नक्की स्वच्छ आहे. भगवंतांवर विश्वास ठेवून कर्म करत राहिलं तर अंधार कितीही गडद असला तरी प्रकाश नक्कीच दिसतो. म्हणून तुम्हाला या गोष्टी प्रथम नक्कीच स्मरणात ठेवायच्या आहेत. तर आता प्रेमळ मित्रांनो, नक्कीच आपण श्री संत सद्गुरू बाळूमामांची एक सुंदरमय कथा ऐकणार आहोत. त्यातून नक्कीच तुम्हाला गुरुमाऊलींचे जीवन कसे होते आणि नक्कीच काय काय होते हे संपूर्ण समजणार आहे. म्हणून तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि प्रत्येकांकडे हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बाकी ऐका, देव माणसात आहे, ते तत्व पूर्वापार चालत आले आहे आणि भगवंतांचे अस्तित्व माणसात शोधणाऱ्याला तो नक्कीच भेटतो. काही व्यक्ती अशाच असतात, त्यापैकीच एक आहे ते म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील संत सद्गुरू बाळूमामा, जे धनगर समाजात जन्मलेले परंतु सर्व जाती धर्माचे संत म्हणून ते नक्कीच ओळखले जातात. त्यांना लोक श्री बाळूमामा म्हणून ओळखतात आणि त्याच्यातील अतिसामान्य व्यक्ती महत्त्वापुढे नतमस्तक होतात. बाळूमामांचा जन्म हा 3 ऑक्टोबर 1892 मध्ये बेलगावनजीक चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ्या आडवळणी खेडेगावातील मायप्पा सत्यवा या पतीपत्नीच्या पोटी झाला. मायप्पा सत्यवा यांचे थोरला आणि धाकला लेक 4 चौघांसारखे असले तरी मधले श्री संत सद्गुरू बाळूमामा मात्र त्यांच्या विचित्र वर्तनाने अर्थात कलागुणी म्हणून प्रसिद्ध होते. श्री बाळूमामा ग्रामस्थांपासून अर्थात फटकून असलेले, कुणाच्या आल्या गेल्यात नसलेले, एकांतवास प्रिय मानणारे आणि सदोदित अर्थात स्वतः मध्येच मग्न राहणारे होते. पण श्री बाळूमामांचे असे वागणे त्यांच्या आईवडिलांच्या जिव्हारी घोर नक्कीच लावणाऱ्यासारखे होते. म्हणजे श्री बाळूमामांनी लहानपणापासून अनेक चमत्कार दाखवल्याच्या कथा आहेत. श्री बाळूमामा कामांचं वळण लागणं अर्थात लागावं यासाठी मायप्पांनी त्यांना गावातील नक्की चंदूलाल शेठजी जैन यांच्याकडे नोकरीस ठेवले. शेठजींच्या घरच्या बकऱ्या जंगलात अर्थात चाराव्यास नेण्याचे काम श्री बाळूमामांवर सोपवण्यात आले. बाळूमामा त्यांचे काम व्यवस्थित करत होते. नक्कीच काम करत असताना ते बाबलीच्या काटेरी झाडाची गादी करून त्यावर झोपत असे. बाबलीच्याच काटेरी जाळीदार अर्थात कुंपणाला ते कुशाल टेकून बसायचे असं सांगितलं जातं. तर ऐका,
चंदूलाल शेटजींच्या गोठ्यातील एका कोपऱ्यात श्री बाळूमामा निवांत पडून राहत असे. शेटजींनी दिलेल्या फुटक्या थालीत जेवण असे आणि जेवण झाले की थाळी घासून पुसून ते स्वच्छ करीत असे. एकदा सहज गोठ्यामध्ये गेलेल्या अर्थात शेटजींच्या म्हाताऱ्या आईला श्री बाळूमामांच्या थालीतून एकदम तेजस्वी असा प्रकाश परावर्तित होत असल्याचे दिसून आले. कुतूहलाने ती थाली उचलती झाली तेव्हा नक्कीच त्या थालीच्या मध्यभागी त्यांना नक्कीच बस्तीचे दर्शन घडले अशी एक कथा आहे आणि असे सांगितले जाते. मायप्पा आणि सत्यवा यांनी श्री बाळूमामांचे लग्न लावून दिले. योग्य त्यावेळी श्री बाळूमामांना श्री नक्कीचमुळे महाराजांचा अनुग्रह झाला आणि त्याचवेळी बाळूमामांच्या अर्थात अतर्क्य अवधूत स्वरूपी वागण्याला सांप्रदायिक शिस्तीची झालर लाभली. आणि एवढंच नव्हे, असे म्हटले जात होते म्हणे की बाळूमामांच्या सहज बोलण्यातून किंवा वागण्यातून अनेक लीला घडत असत. त्यांच्या हातून कळत न कळत घडलेल्या अनेक चमत्कारांमुळे अनेकांचे जीवन धन्य झाले. पण जे काही चमत्कार घडत होते ते त्यांनी कोणत्याही यशाचे श्रेय स्वतःकडे अजूनही घेतले नव्हते असे नक्कीच म्हटले जाते. आता प्रेमळ मित्रांनो, आपण श्री बाळूमामा यांनी नक्कीच केलेले चमत्कार अशा अनेक अनुभवांचा उल्लेख नक्कीच केलेला आहे. त्या पण नक्कीच मी तुम्हाला सांगणार आहे. तर भीमा नावाच्या कुत्र्याचे चमत्कारिक वर्तन. श्री बाळूमामांच्या सहवासात असलेल्या भीमा या पांढऱ्या शुभ्र केसाळ कुत्र्याने एका दशीच्या दिवशी फक्त दूधच प्यायचे, इतर काही खात नसे. इतर वेळी त्याचे आहार शाकाहारी होते. हे प्राणीही नक्कीच बाळूमामांच्या आध्यात्मिक प्रभावाखाली अर्थात सद्गुणी होण्याचे उदाहरण आहे. आणि दुसरं म्हणजे नागरूप धारण करणे. एकदा श्री बाळूमामा नागरूप धारण करून आपल्या भक्ताला जागे केले. अर्थात दादू गवळी नावाच्या भक्ताने अनावधानाने अर्थात झोपल्यावर बाळूमामा नागरूपात त्याला जागे केले. त्यामुळे त्याला आध्यात्मिक जागरूकता मिळाली. तिसरा आहे अन्नपूर्णा देवीचा प्रसन्नतेचा अनुभव. श्री बाळूमामा हे स्व कष्टाने जीवन जगत होते आणि याचना हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता. देवी अन्नपूर्णा त्यांच्यावर प्रसन्न होत्या. त्यामुळे कठीण प्रसंगी अल्प पदार्थाने अनेकांना अन्न पुरवणे हे त्यांचे चमत्कारी कार्य होते. आणि चौथे, भक्तांच्या पापांचा नाश. श्री गुरुमाऊली बाळूमामांच्या सहवासात असणाऱ्यांनी अर्थात किंचित खोटेपणा किंवा चोरटेपणा केला तरी त्याची भयंकर फजिती होऊन त्याला पश्चाताप होत असे. आजही मंदिरात किंवा बकऱ्यांच्या कळपात अर्थात गैरवर्तन करणाऱ्यांना पदोपदी त्याची प्रचिती ही येत जाते. आणि पाचवे, स्वच्छता आणि साधेपणा. श्री बाळूमामांकडे अर्थात बाळूमामांचे कपडे कधीही नक्कीच घामाच्या दुर्गंधीने नक्कीच माखलेले नसत. ते नेहमी स्वच्छ आणि ताजे नक्कीच असत. त्यांच्या चपलांना पावसाळ्यातील चिक्कळ लागत नसे हे त्यांच्या दिव्यतेचे प्रतीक मानले जाते. आणि सहावे आहे साध्या राहणीचा नक्कीच आदर्श. श्री बाळूमामा नक्कीच साध्य प्रत्यक्ष राहणीचे होते. ते धनगर व्यवसाय करत पण त्यांचे जीवन अत्यंत साधे आणि भक्तिपूर्ण होते. त्यांनी आपले जीवन श्री तुकोबा आणि नाथासारखे साधे ठेवले, ज्यामुळे ते भक्तांमध्ये आदर्श नक्कीच मानले जातात. अजून अशा काही गोष्टी आहेत जे तुम्हाला नक्कीच माहितीच पाहिजे, म्हणून आम्ही या संदेशाद्वारे या व्हिडिओद्वारे काही गोष्टी तुम्हाला नक्कीच सांगितल्या आहेत. तर आता मित्रांनो, हा व्हिडिओ हा संदेश अगदी तुम्हाला शिकवून देणारा आणि प्रेरणादायी नक्कीच आहे. कारण यात थेट श्री बाळूमामांचा संदेश आणि जीवन नक्कीच शिक्षा आहे, जिथून प्रत्येकजण किंवा प्रेक्षकांना नक्कीच खालील गोष्टी शिकायला मिळतात. प्रथम म्हणजे संकटांमध्ये धैर्य ठेवणं. संकट आले की घाबरून थांबण्याऐवजी प्रयत्न करत राहावे आणि धैर्य ठेवावं. दुसरं म्हणजे श्रद्धा आणि नक्कीच भक्ती. जेव्हा मन भगवंतांवर अर्थात श्रद्धेने भरलेलं असेल तेव्हा प्रत्येक अंधारातून नक्कीच तुम्हाला मार्ग दिसेल. आणि तिसरं म्हणजे सेवा आणि दया. म्हणजे दुसऱ्याला मदत केल्याशिवाय खरी साधना नक्कीच मिळत नसते. आणि भक्ती केवळ मंत्र जपणे नव्हे तर कर्मातून ती नक्कीच दिसावी लागते. आणि चौथे म्हणजे खरा श्रीमंती. अर्थात पैसा सोनं चांदी क्षणिक आहेत. खरी श्रीमंती म्हणजे मनाची शांती, भक्ती आणि नक्कीच पुण्याचं धन आहे. आणि पाचवं म्हणजे भक्तांना मार्गदर्शन. श्री बाळूमामा प्रत्येक भक्ताला सांगतात, जीवनात अंधार तर नक्कीच येतो, दुःख येतात, पण तुमचा विश्वास, प्रयत्न आणि सेवा हेच प्रथम प्रकाशाचे नक्कीच स्रोत आहेत. म्हणजेच
हा संदेश फक्त मनोरंजनासाठी नव्हे तर जगण्यासाठी, तुमचे जीवन सुधारण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन देतो. आम्ही त्या पद्धतीचे हे बनवले देखील आहे, म्हणून तुम्ही याला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या आणि प्रत्येकाकडे नक्कीच याला शेअर करून आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.